4 दिवस झालं भाऊ मशीनला वायफाय कनेक्ट करायला बघत होता, खरं याला जमना आणि ह्यांच्याकडनं पण त्याचं काय काम होईना. मग म्हटलं आपणच करून द्यावं. ह्यो पकादा हसालाय का माहिती आहे काय? ह्यासनी मी म्हटलं उजेडात उभा राहा जावा, काळा असल्यामुळे दिसेना आल्याचा. तर ह्यासनी ह्यो हसालाय आणि ह्यासनी ह्यो पण हसायला लागलाय. हसावं तर कुणी? त्यात तेवढ्यात ह्यो आला भरीतभर. आज मला गावडी मुक्काम असल्यामुळे मी निवांत येऊन बसलेलो मशीन घेऊन कंट्रोल केबिनला आणि ते सगळे कंडक्टर ड्रायव्हर येऊन बसलेले. तेवढ्यात हे म्हणालेत, हॅलो मालिक. आज मला आहेत इस्पुर्लीचे तानाई चौगले ड्रायव्हर. गाडी नोंद करून आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरवरून रंकाळा स्टँडकडे. रंकाळा स्टँडकडे जातानाच दिसतोय आपल्याला रंकाळा तलाव. पावसाळ्याच्या दिवसामुळे आता कसा खवळलाय बघा. स्टँडवर भेटला मला राजापूरचा रजनीकांत आणि तेवढ्यात पुढे भेटल्या आमच्या ह्या फॅन्स ज्या मला हात करत होत्या. त्यांना बाय बाय करत आम्ही निघालो कांचनवाडीच्या दिशेने. कांचनवाडीत गेल्या गेल्या तिथं स्टँडवरच भेटलेत हे फॅन्स. आज काय फॅन्सच भेटायला आल्यात. उन्हाळ्यात कुठे गेलता रे तुम्ही? कांचनवाडीतून परत येताना सडोलीत थांबलेला आमचा जिवलग जीवाचा संतोष अण्णा. संतोष अण्णाने चकल्या आणल्या. चकल्या खाल्ल्या लगेच आला स्पेशल चहा घेतला आणि आम्ही निघालो तोवर ह्यो उमऱ्यावाला माघारीला सोडा येतात तसा चकल्या घेऊन. गावडी मुक्कामच्या ठिकाणी लाईट नाही 4 दिवस असं कळाल्यावर बॅटरी बॅकअप पाहिजे म्हणून पॉवर बँक आणायला सांगितली सागरदादाला. काणगावमध्ये गेल्या गेल्या सागरदादा स्टँडला बॅटरी बॅकअप द्यायला आला. आता परत काही पॉवर बँक मागू नको असं सांगून तिथनं आम्ही निघालो रंकाळ्याच्या दिशेने. मोबाईल सोबतच आपल्याला बॅकअप देणारे असे मित्र आयुष्यात असायला हवेतच. 4चं देवठाणे फेरी मारून आल्यानंतर आम्ही निघालो 6 वाजता गावडीच्या दिशेने. गावडी गाडीला नेहमीप्रमाणे अशी गर्दी. पाऊस चालूच होता आणि पावसातून आम्ही वाट काढत निघालो कळेमार्गे गावडी. नेहमीप्रमाणे राजकमलमधील डबा घ्यायचा होता, पण आज डबा जरा वेगळा होता. म्हणजे मांसाहारी डबा असल्यामुळे फोन करून सांगितलेलं, त्यामुळे मालक स्वतः डबा भरण्यात व्यस्त होते. चुलीवरचं जेवण खऱ्या अर्थानं खायचं असलं तर राजकमल हॉटेल कळे येथे एकदा अवश्य या. दिवसभर रोपा करून रात्री 7:30 वाजता आमच्या बसला या करंजपेनला जाणाऱ्या माता भगिनी आलेल्या. कधी कधी वाटते आपलं आयुष्य निवांत चाललंय. एसटी आले की शटर वडायचं म्हणून भाऊ थांबलेला. करंजपेनमध्ये आम्ही आल्या यानं शटर वडलं. तिथून आम्ही निघालो अनुस्कुरा मार्गे कुंभवडे गावडीकडे. आमच्या बसमध्ये कुंभवडे फाट्याला उतरणारे एक मॅडम होत्या, पण त्यांना आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळे तिथं उतरायला नको म्हणलं. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत 15 ते 20 मिनिटं आम्ही तिथंच थांबलो. खरं तर एवढ्या रात्रीच्या वेळेला महिलांनी एकटं प्रवास करणे टाळावे. गावडीत गेल्यावर मलकापूरवाले आमची वाटच बघत होती. डबा सोडला आणि मग लगेच डब्यातील सगळे पदार्थ वाढायला चालू केले. ड्रायव्हरांनी स्वतः डबा आणलेला, त्यामुळे आजचं जेवण जास्तच होणार होतं. आमचं वाढून होईपर्यंत मलकापूरचे सुधीर अण्णा आणि सुरेश अण्णा निम्म जेवण झालेले. सुरेश अण्णा म्हणजे पमू समुद्राचा मामा म्हणे. ते पम्याकडे बघितल्यावर मला वाटलेलंच हे मामासारखंच आहे. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जयवंत भोसले YouTube, Facebook आणि Instagramवर.